बघू शकतो किती संख्येनं खरं तर जे मराठा आंदोलक जमलेले होते त्या दरम्यानची ही दृश्य सुद्धा आपल्या समोर येत आहेत। आपल्याला सुप्रिया सुळे सुद्धा दिसतात आणि त्यांच्या समवेत अनेक मराठा आंदोलक सुद्धा जमलेले आहेत। आणि याविषयी आपल्याला बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाताई, आपण ही काही वेळापूर्वीची दृश्य दाखवतोय आमच्या स्क्रीनवर, त्या दरम्यान सुप्रिया सुळेंनी जेव्हा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली होती त्या दरम्यानची दृश्य आहेत। मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातलेला आहे आणि या दरम्यान शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अशा घोषणाबाजी करण्यात आल्यात। समूहाच्या मानसशास्त्राचा आपल्याला अंदाज लावता येणं कठीण असतं। त्यामुळे काय कधी समूहाचं मानसशास्त्र कसं बिघडेल किंवा कुठल्या पद्धतीने ते रिॲक्ट होतील हे सगळं अनप्रिडिक्टेबल आहे। पण एक नक्की आहे की मराठ्यांचं वाटोळं पवार साहेबांनी केलं असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्यात ते फार तथ्य असण्याचं कारण नाही। त्याचे दोन मुद्दे आहेत। एक, मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती साधारणतः 92 नंतर जास्त जोर धरू लागली होती आणि तोपर्यंत पवार साहेब हे काँग्रेसपासून वेगळे होऊन एक नवा पक्ष स्थापन झाला होता। या नव्या पक्षाचं कधीही केंद्रामध्ये सरकार स्थापन झालं नाही किंवा केंद्रात सत्ता स्थानी ते नव्हते। आता जर त्यांच्या हातात जर बहुमत प्राप्त पक्ष म्हणून सत्ता नसेल तर आपण त्यांना जबाबदार कसं काय धरणार आहोत। पण तरीही मला असं वाटतं की आता जो काही प्रकार घडला तो सुप्रिया सुळेंनी अनेक वेळा मराठा आरक्षणाच्या संबंधाने संसदेत भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे तुम्ही आमच्या आहात, आमची बहीण आहे, आमची लेक आहे, आमच्या हक्काची ताई आहे। त्यामुळे हा जो सगळा संताप 2-3 दिवसांपासून आहे की त्यांच्या खाण्यापिण्याची रसद तोडली, तिथली लाईट बंद केली, तर तो सगळा एक संयमाची परीक्षा जी चालू आहे। तर आपल्या हक्काच्या माणसाला आपण आपुलकीने हक्काने बोलू शकतो, चिडू शकतो, भांडू शकतो। ते आपुलकी दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला असेल। नक्कीच। सुषमाताई, आपण बघू शकतोय मराठ्यांना आरक्षण न मिळणं याबाबत ते शरद पवार यांना जबाबदार धरतायत। त्यांच्याविषयी खरं तर आक्रमक पवित्रा या आंदोलकांकडून घेतला जातोय, यावर तुमचं काय म्हणणं? नाही, मला नाही वाटत तसं। हा आक्रमक पवित्रा नाही। आपल्या घरात सुद्धा आपण भूक लागली तर शेजाऱ्यावर भांडत नाही, आपण आपल्या घरातल्या आईवरती चिडचिड करतो, आपल्या घरातल्या जो कोणी सदस्य त्याच्यावर चिडचिड करतो। सुप्रिया सुळेंना आता प्रश्न विचारणं ही आमची आपुलकीची आमची बहीण आहे, आमच्या हक्काची आमच्या कुटुंबातली आहे म्हणून तो हक्क दाखवणं आहे। कारण फडणवीसांकडून या लोकांना अपेक्षाच नाहीयेत। जो माणूस आंदोलन हाताळू शकत नाही आणि आंदोलन हाताळण्याच्या ऐवजी त्यांची खाण्यापिण्याची रसद तोडून टाकतो तर त्या माणसाकडे ते काय आपुलकीने प्रश्न विचारतील। कदाचित म्हणूनच फडणवीस आंदोलनाकडे येण्याची हिंमत सुद्धा करत नाहीयेत। सुप्रिया सुळेंच्या पोटात पाप असतं तर कदाचित त्या तिथपर्यंत फिरकल्या सुद्धा नसत्या, पण त्या गेल्या। कारण आतड्याचे आणि कातड्याचे हा फरक असतो। मला वाटतं सुप्रिया सुळे आतड्याचे म्हणून तिथपर्यंत गेल्या होत्या। हो, सुषमाताई, याआधी आपण बघितलं ज्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलेलं होतं याआधी सुद्धा त्यावेळी खरं तर शरद पवार यांनी भेट घेतलेली होती त्यांची आणि त्यानंतर या आंदोलकांनी अशा प्रकारे शरद पवार यांना दोषी ठरवणं, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणं योग्य आहे का? नाही, मला नाही वाटत तसं। ना ते शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी या अंगाने मी त्याला घेते किंवा ना ते रोष व्यक्त करत आहेत। मला वाटतं ते हक्काने आणि आपुलकीने बोलत आहेत। जेव्हा समोरचा माणूस हा हिटलरपेक्षा क्रूर पद्धतीने वागत आहे, जेव्हा फडणवीसांना त्या सगळ्या गोष्टींची काही पडलेलीच नाहीये, खरं तर सुप्रिया सुळेंच्या ऐवजी सत्तास्थानी असणारे अजित पवार यांनी तिथपर्यंत जाणं अपेक्षित आहे। मात्र मराठ्यांच्या संतापाला ही लोक सामोरी जाऊ शकत नाहीत, ही घाबरतात। त्या मानाने सुप्रिया सुळे असतील किंवा पवार साहेब असतील ही लोक तिथपर्यंत पोहोचली तरी पवार साहेबांनी मागे अंतरवली सराटीत सुद्धा जेव्हा आंदोलन झालं तेव्हा सगळ्यात आधी जे पोहोचलेले नेते होते त्यांचं वय बघता ते सगळ्यात आधी तिथे पोहोचलेले होते। त्यामुळे पवार साहेबांना विनाकारण आरोपीच्या कडघऱ्यात उभं करणं हे काही पटत नाही। तो पॉलिटिकल भाग असू शकतो, पण आज जी घटना घडली ती घटना फार स्वाभाविक। आपल्या कुटुंबातली आपली बहीण आली आहे, तिच्यासमोर आपण हक्काने आरडाओरड करून आपला मनातला संताप व्यक्त करत आहोत ही भावना त्या पाठीमागची असू शकते। ना याच्यात सुप्रिया सुळेंची चूक आहे, ना याच्यामध्ये आंदोलकांची चूक आहे। बरोबर। सुषमाताई, तुम्ही म्हणतायत की ते रोष व्यक्त करत नव्हते, ती आपली भूमिका मांडत होते, मात्र शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं याचा नेमका अर्थ मग काय घ्यायचा? नाही, मी तुम्हाला तेच म्हटलं की पवारांनी जर मराठ्यांचं वाटोळं केलं असतं तर महाराष्ट्रातले आज घडीला असणारं जे संस्थात्मक काम दिसतं
जे सहकाराचं कार्यजाळं दिसतं, अनेक जिल्ह्यांमधून दिसणारे साखर कारखाने असतील, दूध डेअरी असतील किंवा शिक्षण संस्था असतील, त्या मराठ्यांच्या कशा काय उभ्या राहिल्या मग? एवढे सगळे मराठे, जे सगळे मराठा नेते आज कदाचित भाजपला दत्तक गेलेले असतील, पण हे सगळेच्या सगळे मराठा नेते हे उभे कुणी केले तर ते पवारांनी उभे केले. हे काही लपून राहिलेलं नाही. भाजपच्या सोबत असणारे अजित पवार हे कोणाच्या तालमीत तयार झाले तर ते पवारांच्या तालमीत तयार झाले. पवारांनी वाटोळं करण्याचा प्रश्नच कुठे येतो? कारण आरक्षणाची मागणी जर खूप आधी असती आणि तेव्हा त्यांनी विरोध केला असता तर वेगळी गोष्ट आहे. ज्या काळामध्ये पवार साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये कधीही आरक्षणाची मागणी पुढे आलेली नाही. जेव्हा ते पायउतार झालेले आहेत त्यानंतर क्रांतीसेना, शालिनी पाटील किंवा विनायक मेटे, त्यांचा मराठा संग्राम, ह्या ज्या सगळ्या मोठमोठ्या संघटना होत्या या संघटनांनी ती मागणी लावून धरली. बरं, ती पहिली मागणी काय होती? संभाजीनगरला ज्या वेळेला सगळे लोक म्हणजे विनायक मेटे, शालिनी पाटील, अण्णा जावळे सगळेच्या सगळे लोक एकत्रित जमलेले होते तेव्हा पहिली मागणी ही आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची होती. आता जी मागणी आहे ती ओबीसीच्या कोट्यातनं मागणी आहे आणि ओबीसीच्या कोट्यातनं असणारी जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला जर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंटला चॅलेंज करायचं असेल तर त्याला समकक्ष संस्था फक्त संसद आहे आणि संसदेतली सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे. तो भारतीय जनता पार्टीने तो निर्णय घ्यावा लागेल. फार फार तर सत्तेत बसलेले जे अजित पवार आहेत त्यांनी फडणवीसांशी बोलावं लागेल आणि तीनही लोकांनी म्हणजे एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील, तिघांनी बसून निर्णय घ्यावा आणि पार्लमेंटला कळवावं. सत्ता केंद्रात त्यांचीच आहे. बऱ्याच तेल वांग्यावर काढण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडे एसटीचं आंदोलन झालं तेव्हा सुद्धा ज्या पद्धतीने सिल्वर ओकला लोक घुसले ते वाईटच होतं. परंतु आता जी घटना घडली ती मला असं वाटतं की आंदोलकांना पवार जास्त जवळचे वाटतात म्हणून ते आंदोलक पवारांना इतक्या हक्काने बोलू शकतात. आंदोलकांना पवारांकडून आजही वयाच्या 85व्या वर्षी अपेक्षा वाटतात. पण त्याच आंदोलकांना फडणवीसांकडून मात्र मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा सुतराम अपेक्षा नाही असा एक वेगळा अर्थ यातनं प्रतीत होतोय. हे जास्त महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच सुषमाताई, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघितलं ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा हा संवाद पुढारी न्यूजशी. त्यांचं म्हणणंही हेच होतं की आपल्या मागण्या मांडण्यासाठी आंदोलकांनी हा रोष व्यक्त केला असेल आणि सुप्रिया सुळेंना घेराव घातला असेल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि सोबतच सरकारकडे सुद्धा त्यांनी मागणी केली की या संदर्भात सगळ्या पक्षांना बोलवा आणि बैठक घ्या असंही सुषमा